नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आता तुम्ही पाहत असाल माझ्या हातामध्ये एक धामण जातीचा बिनविषारी साप आहे. पण बऱ्याच लोकांचे गैरसमज आहेत ते मी या ठिकाणी दूर करू इच्छितो. तर धामण साप जो आहे तो पाहू शकता, माझ्या हातामध्ये कलर कोड वगैरे पाहू शकता. खालनं पिवळसर दिसतोय आणि शेपटीच्या बाजूला जाळीदार नक्षी पाहू शकता कशी गाठ मारते तो. तर हे बिनविषारी सापाची हॅबिट असतात, ते गाठ मारून एखाद्या भक्ष्याचा जीव घेऊ इच्छितात. म्हणजे त्यांच्याकडे ती एक कला असते. तर विषारी साप जे असतात ते दंश करतात डायरेक्ट. तर हा जो आहे धामण जवळपास 4-5 फुटापर्यंत असेल अंदाजे, किंवा 6 फुटापर्यंत. तर दादानी मला इकडे बोलवलं ससाने तानाजी ससाने यांनी या ठिकाणी बोलवलं. मी आलो येलवंडे देवमध्ये. तर हा साप जो आहे तो कंट्रोल पॅनलचं यांचं तिकडं स्टोअर आहे, त्याच्यामध्ये तो बसला होता आणि खूप सारे उंदीर आहेत तिकडं. तर ते खाण्यासाठी तो तिकडं आला होता. तर सांगायचा उद्देश हाच आहे की विनाकारण कुठल्याही सापाचा जीव घेऊ नका. साप पण आपल्यासारखं त्यांचं आयुष्य जगत असतात, त्यांचं आयुष्य फार कमी असतं. तर हा साप जो आहे मुळात उंदीर खात असतो, बेडूक खात असतो आणि झाडावरचे पक्षी खाण्यामध्ये हा साप एक्सपर्ट आहे. तर याला इंग्लिशमध्ये रॅट स्नेक असं म्हणतो आणि मराठीमध्ये धामण, धामणी वगैरे असं वेगवेगळ्या भागात वेगवेगळं नाव आहे या सापाचं. तर गैरसमज असा आहे की मित्रांनो, धामण साप चावत नाही. तर हा साप चावतो. या सापाच्या जवळपास गेला, त्याला छेडलात तर हा साप डायरेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती अटॅक करतो, किंवा गालावरती, किंवा कानावरती, नाकावरती. तो डोक्याच्या वरच्या साईडला तो चावून निघतो. हे बसरे गाळा हात नको करू. तर विनाकारण तुम्ही हा गैरसमज करून घेऊ नका की मी पकडलाय म्हणून तुम्ही पण कुठलाही साप हँडलिंग करायला जाऊ नका. कारण प्रत्येक साप हा असं तुम्हाला सपोर्ट करेल किंवा तुम्ही पण पकडू शकता असं गैरसमज करून घेऊ नका. तर हा अनुभव असल्यामुळे आपण ह्या गोष्टी करू शकतो. तर वैयक्तिक गोष्ट सांगायची म्हटलं तर जवळपास 15-20 वर्षाचा माझा अनुभव आहे, त्यामुळे ह्या गोष्टी मी करू शकतो. तर कोणी प्रयत्न करू नये साप पकडण्याचा. फोन नंबर. तर मी आलो होतो येळवंडीमध्ये देऊला, आणि त्यांनी फोन केला आणि हा साप पण सुरक्षित आहे आणि ते लोक पण सुरक्षित झाले. या ठिकाणी मी नंबर सांगू इच्छितो. जवळपास कोणी राहत असेल किंवा यूट्यूबला माझे जे कोणी मित्रवर्ग बघत असतील तर माझा नंबर आहे 9860986395. ऑल महाराष्ट्रामध्ये